मंडळींनो, नमस्कार. खरं तर आपण आता आहोत पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील वापगाव मधील मांदळवाडी परिक्षेत्रामध्ये बांधण्यात आलेल्या पाझर तलावावरती. खरं तर 1986-87च्या कार्यकाळामध्ये या पाझर तलावाची निर्मिती झाली आणि या सर्व गावांना, वाड्या वस्त्यांना, शेतकऱ्यांना एक वरदान ठरलं, तो हा पाझर तलाव. खरं तर 1972चा दुष्काळ फार भयंकर होता असं बोललं जात आहे. आपले वडील, आजोबा, जी पूर्वज लोक आहेत ते लोक सांगतात की फार भयानक असा हा दुष्काळ होता. पाण्याअभावी माणसंच नाही तर जनावरांचं सुद्धा या ठिकाणी मोठे हाल झाले आणि जनावरे सुद्धा या पाण्यात मारले. खरं तर आपल्या जवळ पाळलेली, लहानाची मोठी केलेली जनावरे आपल्या समोर मरताना पाहून शेतकरी हतबल झाले होते आणि याचा मोठा फटका या 72च्या दुष्काळामध्ये या शेतकऱ्यांना बसला. तर महाराष्ट्र शासनाने चारा छावण्या म्हणून गुरांची व्यवस्था केली, परंतु दुष्काळच अशा पद्धतीने होता का त्याने पूर्ण महाराष्ट्राला वेढले होते. त्यानंतर या प्रशासनाच्या लक्षात आलं आणि त्यांनी इथलच्या शेतकऱ्यांना, या गावांना, या वाड्या वस्त्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी या पाझर तलावाची निर्मिती केली. पाझर तलावाची निर्मिती करत असताना आजतागायत हा पाझर तलाव इथलच्या सर्व शेतकऱ्यांना, या वाड्या वस्त्यांना, ह्या गावांना वरदान ठरलंय. येत्या काही काळामध्ये सुद्धा तो या शेतकऱ्यांना पुरेसा ठरणार आहे. काही दिवसापूर्वी, 3-4 वर्षापूर्वी या ठिकाणी या पटरीला एक भोगदार पडलं होतं. आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार करून तो या प्रशासनाच्या माध्यमातून अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, ज्या जिल्हा परिषद अध्यक्ष होते, त्यांच्या माध्यमातून या पटरीचं काम करण्यात, परंतु आज सुद्धा या पटरीचं काम पाहिजे तसं झालेलं नाही. जो पाझर होतोय तो मुबलक प्रमाणात, जो याच्यामधून, ज्या तलावातून जो ओढा गेलाय आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरीला तो ओढा जो जीवदान ठरणार आहे, तो ओढा फार अरुंद झालाय. वेळोवेळी प्रशासनाला तो अरुंद ओढा मोठा करण्यासाठी, रुंद करण्यासाठी व्यवहार केलेला आहे, परंतु या प्रशासनाला कधी जाग येईन हे माहीत नाही. त्यासाठी लढा चालू आहे आणि आम्ही लढा देत राहणार. कारण हाच पाझर तलाव आज आम्हाला, आमच्या शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. प्रशासनाने जर याची दखल घेतली आणि जर मनावर घेतलं तर नक्कीच या पाझर तलावाचं काम चांगल्या पद्धतीने केलं जाईल. या तलावाला खोलीकरण केलं पाहिजे. आतमध्ये डोंगर दिसतोय तिथपर्यंत जर खोलीकरण करून याची पाण्याची पातळी वाढवली तर नक्की शेतकऱ्यांना फायदा होईल. या बाजूला जो पाणी थांबवलेलं आहे या पाझर तलावाचा जो भाग त्याच्या पश्चात आहे, पाठीमागचा भाग ज्याला बोलला जात आहे, तेथून जो मातीचा जे थर बाजूला लावला गेलाय, त्या पूर्ण पटरीला मातीच्या थर जे आहेत ते पटरीपासून वेगळे होत चाललेले आहेत, खड्डे पडत चाललेले आहेत, माती खाली घसरून जात आहेत. त्याच्यामुळे त्या पटरीला पाठीमागून जे भगदाड पडण्याची काम चालू झालेले आहेत. खरं तर आम्ही ज्यावेळेस पत्रव्यवहार केला त्यावेळेस ही जी पटरी आहे सिमेंट कॉन्क्रीटची बनून मुबलक प्रमाणात त्याचा पाण्याचा जो प्रवाह आहे तो ठेवण्याचा आम्ही पत्र व्यवहारामध्ये मागणी केली होती, पण तसं झालं नाही. डागडुगी केली गेली. ठीक आहे, डागडुगी केली, फायदा तर झाला, परंतु हे जे पाणी, सांडीचं पाणी निघतंय तलावामधून, ते फार कमी खालच्या लेवलला आहे. तो वरती करून तलावाचं जे कमीत कमी तो
पटरीच्या जवळजवळ आपण ही पटरी पाहतोय त्याच्या मध्यस्थीपर्यंत जाऊन ते पाणी जर निघून गेलं तरी चालेल, पण तसं होत नाही. आज पाणी सांडीवरती पाणी जाण्याचा मार्ग मोकळा आहे, परंतु जे पाणी जे तलावामध्ये साठतंय ते फार कमी प्रमाणात आहे. जर मोठ्या प्रमाणात पाणी सांडलं, इथं साठवणूक झाली तर नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. जर माझा व्हिडिओ प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत, प्रशासनापर्यंत, जिल्हा परिषद पर्यंत किंवा या महाराष्ट्र सरकार पाटबंधारे विभागापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच आपण याची दखल घेऊन या पाझर तलावाला अत्यंत चांगला दर्जात्मक या ठिकाणी बांधकाम करून चांगल्या पद्धतीने या तलावाची जर वर्गणा केली तर इथाच्या शेतकऱ्यांना, गावाला चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. आणि आपण केलं तर खरोखर इथं शेतकऱ्याला हे तलाव कायमस्वरूपी वरदान ठरेल. नमस्कार.